चला मित्रांनो, आज आपल्याला चुंबकीय पदार्थ बघायचे आणि चुंबकाचे विविध प्रकार नाही का, त्याच्यामध्ये प्रतिचुंबकीय पदार्थ स्पर्धा परीक्षेला नेहमीच याच्यावर एक दोन मार्काला कंपल्सरी प्रश्न येत असतो. त्यामध्ये प्रतिचुंबकीय पदार्थ जे असतात त्यांना आपण इंग्लिश मध्ये डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतो. त्याच्यामध्ये तांबे, जस्त, पाणी, मीठ, रबर म्हणजे असे पदार्थ जे चुंबकाकडे आकर्षित होत नाही त्यांना आपण प्रतिचुंबकीय पदार्थ म्हणतो, डायमॅग्नेटिक सबस्टन्स. तसेच अनुचुंबकीय पदार्थ काय असतात रे, त्यांनाच आपण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतो. जे चुंबकाकडे थोड्याफार प्रमाणात आकर्षित होतात त्यांना आपण अनुचुंबकीय पदार्थ म्हणतो. सोडियम, मॅग्नीज, ॲल्युमिनियम, ऑक्सिजन. बऱ्याच वेळेस हा ऑक्सिजन खूप वेळेस प्रश्न आलाय. प्लॅटिनम, क्रोमियम हे सगळे अनुचुंबकीय पदार्थ आहेत. त्यांचे इंग्लिश मध्ये नाव ध्यानात ठेवा, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रकार बघणार आहे लोहचुंबकीय पदार्थ. त्यांनाच आपण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतो. हे पदार्थ म्हणजे असे जे लोखंडाकडे आकर्षित होतात नाही का, त्यांना आपण लोहचुंबकीय पदार्थ म्हणतो. जसे स्टील हे एक लोहचुंबकीय पदार्थ आहे नाही का. त्याच्यानंतर लोखंड, निकेल, पोलाद, कोबाल्ट हे सगळे लोहचुंबकीय पदार्थ आहे. म्हणजे जे चुंबकाकडे खूप जास्त प्रमाणात आकर्षित होतात त्यांना लोहचुंबकीय पदार्थ असं म्हणतात. याच्यावर तुम्हाला कसा पण प्रश्न विचारला तरी तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे.